बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर। आज आमची स्कूल आलेली आहे ओझरला। मुलींनो गरम पाणी येते आता सोडलं पण येते आम्ही आलेलो आहे ओझरला आणि आपल्याला कुठे कुठे जायचं? भीमाशंकर, ओझर, लेण्याद्री आणि शिवनेरी। मजा येणार आहे। हो खरंच खूप मजा येणार आहे। आपण तयार होऊन खाली जाऊया। ओके आता आम्ही घराला सगळे तयार आणि आलेलो आहे ओझरचा गणपती आणि आतमध्ये जेव्हा आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला तेव्हा ते सगळे आम्ही काही घेतलं नाही आणि आमची टीम बघा आता वाजले सकाळचे 6:45. आणि हा आहे मंदिराचा परिसर आणि इथलं वातावरण खरंच खूप आहे आणि अजून काय बोललं खूप थंड वातावरण खूप छान आहे। आम्ही आलो तेव्हा सकाळचे 5 वाजले होते आणि आम्हाला आवरायला लागला 1 घंटा आणि आता आम्ही तयार होऊन मंदिराचं बॅक साईड लेण्याद्रीचा हा अष्टविनायकातला मानाचा 7वा गणपती आहे। ओझरचा अष्टविनायकातला 7वा गणपती आहे, बघू शकता तुम्ही। आता सध्याला इथे सेल्फी सेशन चालू आहे। सेल्फी पॉइंट हाय सर उलट कर दिली अरे समोरून फोटो काढतात का मागे जा सगळे जा रोडे सर आता हे आय थिंक सो इथे शिकायला सापडलेली आहे रामललाची फोटो नाही तुझा व्हिडिओ काढायचा। आता आमचं दर्शन झालं आणि की बघा गधडे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता नाश्ता करणार आहोत। नाश्ता झाला की खरेदी करणार आहे तर आमच्यासोबत पुढे करणारी मुली बघा त्यांच्या आवडीच्या दुकानमध्ये घुसलेले आहे। माझा आवाज येतो ना? हाय हॅलो फ्रेंड्स, मी शिकाची मैत्रीण आहे। प्लीज तिला खूप सारे सबस्क्राईब्स करा आणि नाही का खूप लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही या जागेवर कधी आले आहात का। आणि इथे आल्यापासून असं एकदम असं पॉझिटिव्ह वाईब येते, असं प्रसन्न मन झालेलं आहे आणि फ्रेश वाटते। अजिबात बसमध्ये आमची झोप झालेली नाही आहे आणि तरी पण आम्ही आज फ्रेश गणपतीला बघून तर आम्ही अगदी फ्रेश झालो आहोत। गणपतीची मूर्ती खरंच खूप क्यूट आणि प्रसन्न मूर्ती। अभी तो सुरुवात आहे। हे चिकन वगैरे काय पाहिजे का घेऊ गालर आता आम्ही आलेलो आहे नाश्ता करायला आणि आम्हाला नाश्त्यामध्ये पोहे किंवा उपमा असणार आहे आणि माझ्या क्लासमध्ये सगळ्या मुली तुम्हाला दाखवते मी 1 सेकंड। प्रज्ञा आय थिंक मला असं वाटतंय की आमचं फर्स्ट जे
जेवण होतं ते झालंय. नाश्ता झालं की आम्ही पुढे भीमाशंकर वगैरे पुढे जाणार आहे. आणि इथे ना थोडंसं जेवण केलं पण दाखवते. नदी आहे, खूप सुंदर, इतकी भारी आहे आणि वातावरण खायला दे रे. कोणी तू नाही काढला तू उभा होता प्रत्येक फोटो मी आम्ही जाणार आहे ओझरून लेण्याद्रीला. लेण्याद्रीचं पण स्पॉट खूप भारी आणि खूप छान आहे. असंच कंटिन्यू राहा आमच्या सोबत. फ्रेंड्स आम्ही आलेलो आहे लेण्याद्रीला. खूप मस्त जागा आहे ही आणि दिसतंय का मग झालं तर काय बिघडतं का काय फेमस होऊन जाईल मी. माझा चेहरा कशाला गेली वा अरे वा. आम्ही जात आहे वरती आणि मी तुम्हाला आतमधला रस्ता दाखवते. असं समोरून दाखवता येणार नाही. खूप छान जागा आहे, मला खूप आवडली. मॅडम तुम्हाला ही जागा कशी वाटली? कशी वाटली? छान. खरं खूप छान आपली ट्रिप गेली आहे आणि खूप छान जागा आहे. अजून मॅडम कशासाठी थांबलाय? काय माहिती ठीक आहे. आणि वरती मूर्ती का? लेण्यात आहे गणपती म्हणून लेण्यात म्हटलंय त्याला. दिंडीचे लोक आलेले इथे. फ्रेंड्स इथला व्ह्यू पण खूप भारी आहे आणि थंडगार वातावरण. बघू शकता वरती तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. आणि खूप उंच जायचंय आणि आज दिवसभर आपल्याला हिंडायचं. आणि आज शिवनेरी ओझर झालेलं आहे लेण्याद्री शिवनेरी. उन्हामध्ये दिसत नाही आम्ही. हे आहे लेण्याद्रीमध्ये आम्ही जेव्हा एंटर करतो फर्स्ट. काय कळेल नंतर. त्यासाठी तुला इशिका पुणेकरचे ब्लॉग्स बघायला. हे लेण्याद्रीचं आहे काहीतरी पण ते आम्हाला त्याचं नावच नाही माहिती काय येतं. म्हणजे जे जुने शिल्प बोल. आमच्यासोबत खूप मोठ्या शाळा आलेल्या आहेत 3, 4, 5, 6 आम्हाला माहीत नाही पण आम्ही सगळ्यात जास्त एन्जॉय करतोय आणि बाकीचे पण करत असतात. अगं तिथे माकडांनी पिशव्या धरल्या, मला खूप भीती वाटते. आमच्या शाळेतला एक मुलगा आहे त्याच्या हातातनं बॉटल पाण्याची घेऊन टाकली माकडांनी आणि अशा पिल्लं आहे आणि इकडे असं खाली गरीबाडी इकडे खेळत असतात. छोटे छोटे चला मित्रांनो, या गोष्टीचं या ठिकाणाचं नाव लेण्याद्री का पडलं? कारण सर्व लेण्यांमध्ये गणपतीचं नाव आहे. आणि चला फ्रेंड्स आम्ही लेण्याद्रीला आलेलो. लेण्याद्रीचं ते दर्शन झालं आणि तिथे माकडं होते पण आम्हाला माकडं काही भेटलं नाही. आणि मी माझ्या फ्रेंडचा असा पेन बघितला होता, सेम तसा पेन घेतला आणि लेण्याद्रीचा कसा गेला. आता आम्ही जाणार आहोत शिवनेरी. साक्षात शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झालेला आहे तिथे आम्ही चाललेलो आहे. हा तनुजा. जिथं साक्षात स्वराज्य स्थापन ज्यांनी केलं त्यांचा जन्म झाला ना, अशा ठिकाणी आपण जातो. आम्हाला विश्वास नाही होता की आम्ही इथं आलो. 1630चा आज आम्ही अनुभवायला जाणार आहे साक्षात. वाव, खूप मोठं नेचर आहे. आता आम्ही जाणार आहे शिवनेरीला. खरं अजून मी अनबिलिव्हेबल आहे. थँक्यू इशिका. काय कर फक्त काय घेतलं? काढली ती कितीला घेतली? 100 रुपये. सांगता नाही आलं तुला. घेतली बरं
फ्रेंड्स, हे शिवनेरी किल्ल्याचे 5 दरवाजे दिसत आहे आपल्याला, त्यात तिथेच जायचंय. 5 दरवाजे, वाव. आपण तिथेच जाणार आहे आणि रील्स काढणार आहे, व्हिडिओ काढणार आहे. वाव. फायनली आम्ही आलेलो शिवनेरी किल्ला. चला माझी सर तर रेडी झाले पूर्ण चालायला. असं उलट चाल बरं, चला उलट चाल ना. चालेल चालेल. आणि काय होतं माहितीये का, काय होतं? डेअरी करून जे डेअरीवाले असतील ना त्यांना कोण आहे इथे? मागं पुढं पाहिलं माझ्या. आता आम्ही एंटर करत आहे शिवनेरी किल्ल्यावर. इथून पायऱ्या स्टार्टिंग होत आहे आणि खूप छान इथला परिसर आहे. आता डायरेक्ट बॅक शूटिंगच करणार आहे मी, तोंडाने बोलणार नाही, समोरची शूटिंग नाही करणार. हाय. आपला सुरू कर. अरे आपला सुरू कर. बिगेस्ट फॅन, बिग फॅन मॅन, बिग फॅन. कोणाचा? टाकते ब्लॉग. मग मी पण बघतो. खरंच कोणत्या अँगल? अजून बाकी आहे, थोडंसं राहिलेलं आहे, थोडंसं. मग शिवनेरी किल्ला आपल्याला दिसणारच आहे. थांबायचं नाही आपल्याला, स्टार्ट कर. झोपल्या मॅडम बसल्या. बाजी सर फोटो रोडे सर काढताय. काढ ग फोटो. हे आमचे वर्गातले, शाळेतले, दहावीतले सगळेजण इथे येऊन बसलेले आहे, आराम करत आहे. खूप थकले. तुम्ही हे जे शिवनेरी किल्ला आहे तो निसर्गाने अतिशय नटलेला आहे. फ्रेंड्स, तुम्ही हे फायनली ज्याची आपल्याला आतुरता होत अशा ठिकाणी आपण आलेलो आहे. कोणती? ती म्हणजे जे स्वराज्य स्थापनेचे जनक, ज्यांनी स्वराज्य स्थापन केले अशा महापुरुषाची, अशा स्वराज्य राज्याची जन्मभूमी. तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे. हे इतकं सुंदर, अतिशय सुंदर आहे. आपण तुम्हाला दाखवू. आतमध्ये जायलाच नसून भेटत. गर्ल्स चलो बेटा. शिवाजी महाराजांचं पाळणं असेल. शिवाजी महाराजांचं पाळणं आतापर्यंत राहिलंय. काही दिसतंय आतमध्ये. शिवाजी महाराजांचं पाळणं आहे. झालं का तुझं? झालं सर आम्हाला बघूया. काय दिसतंय का? काय दिसायला का? हे उलटा पडताना जरा रे.
बाय बाय. यार इथून नाही वैष्णवी स्वामी इंजिनियर्स पण एवढं ॲक्युरेट आहे इतर भांडे ते नव्हते केव्हा लोक पण होते ना. ओरिजिनल आहे तिथे ते. आणि गव्हर्नमेंटचं काहीच खरं नाही. तुम्हाला सगळं खराब. भीमाशंकर आराम करा. डोंगर जरातच आहे ना बघ ना, आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे. आता काही घ्यावंच लागलं ह्यानंतर काहीच नाही. पटकन घेऊन एवढं सांगा सोबत राहा आपण. काम कर भीमाशंकरला आलेलो आहे आपण. फ्रेंड्स, आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला मनाई आहे, म्हणून बाहेरच तुम्ही मंदिराचा कळस बघून घ्या. आता डायरेक्ट आपण भेटू. बस एकट्याला म्हणतो ते. तुम्ही म्हणा ना रे. म्हणा तुम्ही. सिंगर अर्जित सिंग. नजर के सामने. हँडवॉश करा आणि अलीकडे येऊन पुन्हा थांबा. कुठे बसायचंय सर? हॉटेल नटराज आणि लॉजिंग, इथे आमचं जेवण होणार आहे आणि आम्ही छत्रपती संभाजीनगरला पुन्हा वापस जाणार आहे. अशी आहे आमची बस आणि आता आम्ही निघणार आहे भेटू छत्रपती संभाजीनगर. बाय.